आम्ही आज निघालोय रांजणगावच्या आई तुळजाभवानीच्या दर्शनाला, जी की खालकरांची देवी म्हणून ओळखली जाते. तर इथं आहे ना मंदिरात आलो आणि खरंच इथलं वातावरण छान वाटत होतं. आम्ही बराच वेळ इथं बसलो. तर अहोंनी ना आधी आल्याला नारळ फोडून घेतलं आणि आम्ही दर्शन केलं. तर इथं आहे ना बऱ्याच दिवसाचं यायचं चाललं होतं, पण म्हटलं चला 2025चा शेवट देवीच्या दर्शनाने करू, म्हणून आम्ही इथं आलो. घरून येताना तेल, नारळ, अगरबत्ती सर्व काही घेऊन आले होते. आल्यानंतर मी इथं दिवा लावला आणि देवीचं रूप आहे ना खूप छान दिसत होतं, अगदी असं प्रसन्न. तर इथे आहे ना फुलं वगैरे पण ठेवले, मी फुलं आणले होते. हळदी कुंकू वाहून घेतलं, माझ्याही कपाळाला हळदी कुंकू लावलं आणि खरंच मंदिरात दर्शनाला गेलं ना फ्रेश वाटतं बरं का. तर अहोंनी आणि रुईनी पण इथं छान दर्शन घेतलं आणि मी प्रदक्षिणा मारून घेतल्या. त्यानंतर आहे ना दंडवत घालून जे आपण दर्शन घेतो ना तसं दर्शन केलं आणि बराच वेळ आम्ही इथं बसलो निवांत, छान अशा गप्पा मारल्या. आणि इथं बसायला ना फ्रेश वाटतं बरं का, सकाळचं कोवळं ऊन आणि निवांत गप्पा. त्यानंतर येताना ना खालकरांच्याच तिथं आहे ना मस्त कांद्याची भाजी घेतली. चला व्हिडिओ इथे एंड करते, आवडलात लाईक करा.